नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. जिल्ह्यातील आजारी साखर कारखान्यांना सहकार्यात ठेवण्यासाठी केडीसीसी बँकेनं नेहमीच पाठबळ दिलंय. त्यामुळे दौलतवरील लिलाव प्रक्रिया थांबवून तो सभासद शेतकऱ्यांचा राहावा यासाठी केडीसीसी बँकेनं पुढाकार घ्यावा असं निवेदन दौलत बचाव कृती समितीच्या वतीनं बँकेचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केले. केडीसीसी बँकेकडून दौलत कारखाना अथर्व कंपनीने चालवायस घेतला, पण करारात नमूद देणी दिली नसल्यानं 9 ऑक्टोबरला तो एसडीएफच्या कर्जासाठी एनसीडीसी कडून लिलावात काढण्यात आला. त्यामुळे चंदगडची दौलत पुन्हा अडचणीत आली. त्यातून मार्ग काढण्यासाठी एसडीएफचे कर्ज केडीसीसीनं भरावं यासाठी दौलत बचाव कृती समितीनं बँकेच्या अध्यक्षांसह संचालकांना शनिवारी साकडं घातला. त्यामुळे दौलतचा लिलाव थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करू असं आश्वासन यावेळी समितीला देण्यात आलं. यावेळी ब्लॅक पॅन्थरचे सुभाष देसाई, शिक्षक नेते शंकर मनवाडकर, शामराव मुरकुटे, शिवसेनेचे विष्णू गावडे, दयानंद कांबळे, प्राध्यापक दीपक कांबळे, तानाजी गोंधळे आदी उपस्थित होते.